वसईतील माणिकपूर परिसरात संत मायकल चर्चच्या वतीने जागतिक शांततेचा संदेश देणारी एक विशेष तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली। सध्या सुरू असलेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर जगभरात वाढलेल्या अशांततेतून शांततेचा मार्ग दाखवण्याचा हा प्रयत्न होता। ख्रिस्ती बांधवांच्या उपवास काळाचे औचित्य साधत काढण्यात आलेल्या या पिलग्रिम वॉकमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। शनिवारी रात्री 10 वाजता प्रार्थनेने या पदयात्रेची सुरुवात झाली। माणिकपूर येथील संत मायकल चर्चपासून सुरू झालेली ही यात्रा बरामपूर, पापडी, रमेदी, मर्सी, सांडोर आणि चुळणे अशा विविध परिसरातून मार्गक्रमण करत तब्बल 7 तास चालली। पहाटे 5 वाजता पुन्हा चर्चमध्ये परत येत यात्रेची सांगता झाली। या दरम्यान भाविकांनी प्रार्थना, चिंतन आणि एकोप्याचा संदेश देत शांततेसाठी प्रार्थना केली। शारीरिक थकवा जाणवत असूनही भाविकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि उत्साह स्पष्टपणे दिसत होता। जावळ्यांचा रविवार म्हणजेच पाम संडेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेबाबत फादर असील रॉड्रिग्ज यांनी सांगितले, येशूच्या येरुशलेममधील शांततेच्या संदेशाची आठवण करून देण्यासाठी आणि आजच्या अस्थिर जगात शांततेचा मार्ग दाखवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। पहाटे पवित्र मिस्सा साजरी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। 50हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने ही तीर्थयात्रा यशस्वीरित्या पार पडली आणि वसईतून एक प्रभावी शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यात आला। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, वसई।